शाळा अशी शोधविना विद्यार्थ्यांसाठी आपल्या, मग तुमचा मुलगा असेल मुलगी असेल, की तिथले शिक्षक त्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढच्या लेवलचा विचार करणारे असले पाहिजेत. ते विद्यार्थ्यांपेक्षा जास्ती हौशी असले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांपेक्षा जास्त एनर्जी असली पाहिजे. का? जर शिक्षक पूर्ण ताजा आहे, फुल एनर्जी नाही तर विद्यार्थी होणारच ना. नाहीतर आजकाल शाळेत आम्ही काय बघतोय, शिक्षकच वैतागलेला असतोय. बघल तेव्हा तोंडावर चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात, वैतागून शाळेत आल्यासारखं असतोय. जर असा शिक्षक तुमच्या मुलांना शिकवायला असेल तर काहीही होणार नाही आयुष्यात. का? जर शिक्षकच त्याला टॉर्चर करायला लागलाय, मेल्यासारखं येऊन वर्गात उभारायला लागलाय, तर त्या मुलांना काय इच्छा राहणार आहे? प्रत्येक विद्यार्थी काय खूप हुशार नाहीये. 100 मधले काहीच विद्यार्थी शिक्षणामधून पुढे जाणार आहेत, पण उरलेले विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात खूप चांगलं करणारे असतात. पण त्यांची इच्छाच मारली जाईल जर अशा शिक्षकांकडे जर तुमची मुलं असतील. त्यामुळे शिक्षक शोधणं शाळेमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं. का? शाळेची बिल्डिंग चांगली असू दे, 5 स्टार फॅसिलिटी असू दे, काही होणार नाही जर शिक्षक चुकीचा भेटला तर. आयुष्यात तुमच्या मुलांना एक शिक्षक फक्त पाहिजे असतोय, की तो असेल तर तुमची मुलं डोळं झाकून विश्वास ठेवून आयुष्यात पुढे काहीतरी करतात. कारण तो शिक्षक त्याला प्रत्येक वेळी सांगत असतो की चुकीचं काय बरोबर काय. तो सांगत नाही उत्तर की हेच कर आणि तेच कर. प्रत्येक चांगला शिक्षक काय सांगेल, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, ह्या बरोबर आहेत आणि यामधनं तुला काय निवडायचंय तू निवड. अशा शाळेमध्ये टाका की जिथं विद्यार्थ्यांना शिक्षक एक चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट असते. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला शिक्षक मिळतील की ते विद्यार्थी आणि शिक्षकाचा बॉन्ड एक कम्प्लीट वेगळा असतो. अशा कोमजलेलं फुल असतं ना, तशा शिक्षकांकडे तर अजिबात घालू नका. कितीही वाईट परिस्थिती आली तर तो शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन केला पाहिजे, एनर्जी देणारा असला पाहिजे, तर तो विद्यार्थ्यांना मग कितीही मार्क मध्ये कमी असेल काय असेल तो ऑटोमॅटिक पुढे आयुष्यात काहीतरी करणार आहे. त्यामुळे असे कमीत कमी 2-3 शिक्षक शाळांमध्ये शोधा आणि त्या शाळांमध्ये टाका. ऑटोमॅटिक मुलं तुमची पुढे जाणारच आहे.